स्वागत आणि आता बातमी आहे संजय राठोड यांची कन्या दामिनी राठोड यांना शिवसेना युवा सेनेत राज्य कार्यकारिणीवरती घेण्यात आले आणि पक्षाने त्यांची युवा सेना विदर्भ निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। मात्र संजय राठोड आणि त्यांच्या कन्येला निवडणूक लढण्याबाबत कोणतीही विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांच्याकडे। किशोर, काय सुरू आहे आता तिथे? कारण राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत दामिनी राठोड यांच्या या प्रवेशामुळे। संजय राठोड यांची जी कन्या आहे दामिनी राठोड या सद्यस्थितीत शिक्षणच घेत आहेत। ते कायद्याचे त्यांचं शिक्षण सुरू असल्याचं समजते आणि नुकतीच त्यांची या महिनाभरा अगोदर युवा सेनेच्या विदर्भाच्या निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे सर्व राजकीय जे काही घडामोडी घडतात किंवा ज्या चर्चा सुरू आहे त्यामुळे दामिनी राठोड यांना जे त्यांचे वडील आहेत संजय राठोड यांच्या दिग्रज मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी म्हणजे लढवण्याचं सांगण्यात आल्याचं चर्चा घडते। आणि जे काही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे यामधून संजय राठोड यांनी ही निवडणूक लढवावी किंवा त्यांना पक्षातून विचारणा झाल्या अशा केवळ चर्चा असल्याचं समजते। अधिकृत सूत्रांनी माहिती दिली की असं पक्षातून कोणतीही विचारणा संजय राठोड किंवा त्यांची जी कन्या दामिनी राठोड आहेत यांच्याविषयी विचारणा झाली नाही। त्यांनी निवडणूक लढवावी म्हणून केवळ या राजकीय पटलावर किंवा कुठंतरी राजकीय एक त्याला एक फोडणी किंवा वातावरण गरम करावं असं केवळ एक चर्चा सुरू आहे। मात्र शिवसेनेकडनं किंवा संजय राठोड यांच्याकडनं कुठलेही अधिकृत याविषयी कन्फर्मेशन किंवा त्यांनी त्याला जुजोरा दिल्याचं समजतं। बरं किशोर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।